मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या राशीनुसार कोणत्या धोक्यांपासून सावध राहावे. सिंह, तूळ आणि इतर राशींसाठी महत्त्वाचा संकेत आहे. लक्षपूर्वक ऐका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की राशीच्या आधारे जीवनातील मोठ्या घटना समजू शकतात का? पारंपरिक ज्योतिष काही प्रवृत्ती काळजी घेण्याचे संकेत आणि सावधगिरीचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करते. मात्र कोणाचाही मृत्यू नेमका कधी किंवा कशामुळे होईल याची निश्चित भविष्यवाणी करू शकत नाही. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक राशीसाठी कोणत्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये अधिक सावध राहणे उपयुक्त ठरू शकते याविषयी पारंपरिक ज्योतिषीय मानकांच्या आधारे चर्चा करणार आहोत. याकडे भीती निर्माण करणारी भविष्यवाणी म्हणून नव्हे, तर स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी एक स्मरण म्हणून पाहावे. उदाहरणार्थ, सिंह राशीच्या व्यक्तींनी आत्मविश्वासाबरोबरच उतावळेपणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि कोणताही धोका पत्करणे टाळणे नेहमी हिताचे असते. याचा अर्थ असा नाही की एखादी घटना निश्चित घडणार आहे. सावध राहिल्यास अनेक संकटे टाळता येऊ शकतात. तूळ राशीच्या व्यक्तींनी निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पावले उचलावीत. नातेसंबंध, आर्थिक व्यवहार किंवा दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे निर्णय शांत मनाने घेतल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. संतुलित विचार आणि संयम हीच त्यांची खरी ताकद ठरू शकते. मित्रांनो, कोणतीही रास असो, प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य तिच्या कृती, निर्णय, आरोग्याची काळजी आणि परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणून भीती बाळगण्याऐवजी सावधगिरी, सकारात्मक विचार, चांगले कर्म आणि ईश्वरावरील श्रद्धा यांना महत्त्व द्या. स्वामी समर्थांचे नामस्मरण, कुटुंबाची काळजी, सुरक्षित जीवनशैली आणि योग्य निर्णय हेच खऱ्या अर्थाने जीवन अधिक सुंदर आणि सुरक्षित बनवतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण प्रत्येक राशीसाठी कोणत्या सवयी लाभदायक ठरू शकतात, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे आणि जीवन अधिक सुखी, सुरक्षित व यशस्वी करण्यासाठी कोणते आध्यात्मिक आणि व्यावहारिक उपाय उपयुक्त ठरू शकतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जीवनात संकटे कोणालाही येऊ शकतात. कोणतीही रास एखाद्या घटनेची हमी देत नाही, परंतु पारंपरिक ज्योतिषानुसार काही स्वभाव वैशिष्ट्यांमुळे काही राशींनी विशिष्ट बाबतीत अधिक सावध राहावे असे मानले जाते. म्हणून या माहितीचा उद्देश भीती निर्माण करणे नसून जागरूकता वाढवणे हा आहे. सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसी आणि आत्मविश्वासू असतात. अनेक वेळा त्यांचा आत्मविश्वासच त्यांची ताकद ठरतो, परंतु काही प्रसंगी अति आत्मविश्वासामुळे घाईघाईने निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा. अनावश्यक जोखीम घेऊ नका आणि रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. शांतपणे विचार करून केलेले प्रयत्न प्रत्येक पाऊल भविष्यातील मोठी अडचण टाळू शकते. तूळ राशीच्या व्यक्ती संतुलित विचार करणाऱ्या असतात, पण इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचे नुकसान करून घेतात. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. नातेसंबंधामध्ये संवाद ठेवा आणि गैरसमज वाढू देऊ नका. प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी यामुळे अनेक मोठ्या समस्या टाळता येतात. त्याचबरोबर मानसिक शांततेसाठी प्रार्थना, ध्यान आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला स्थैर्य देऊ शकते. मित्रांनो, भविष्य घडवण्यासाठी सर्वात मोठी ताकद आपल्या कर्मामध्ये असते. चांगले निर्णय, सुरक्षित जीवनशैली, संयम आणि सकारात्मक विचार यामुळे अनेक संकटावर मात करता येते. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास किंवा भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण जागरूकता हाच सर्वात मोठा संरक्षणाचा मार्ग आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण पारंपरिक ज्योतिषातील काही मान्यता
आणि प्रत्येक राशीसाठी सावधगिरीचे काही संकेत जाणून घेतले. या माहितीचा उद्देश कोणालाही घाबरवणे किंवा भविष्यातील कोणत्याही घटनेची निश्चित भविष्यवाणी करणे नाही. प्रत्येक व्यक्तीचे जीवन, तिचे निर्णय, तिचे कर्म आणि तिची परिस्थिती वेगळी असते. म्हणून या मार्गदर्शनाकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि आपल्या जीवनात योग्य ते बदल करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात मोठे संरक्षण म्हणजे योग्य विचार, सुरक्षित सवयी, चांगले आरोग्य, संयम आणि ईश्वरावरील श्रद्धा. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आरोग्याची नियमित काळजी घ्या. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका आणि आपल्या कुटुंबासोबत प्रेमाने वागा. या छोट्या सवयी भविष्यात मोठा फरक घडवू शकतात. स्वामी समर्थांवरील श्रद्धा मनाला धैर्य देते. दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करा. चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा. अन्नदान करा. सकारात्मक विचार आणि सततचा प्रयत्न हे जीवन अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण बनवतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तसेच अशाच राशी भविष्य, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. शेवटी मित्रांनो, एवढंच सांगेल की स्वामी समर्थांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की तुमच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य, सुरक्षितता आणि भरभराट सदैव नांदो. तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला यश लाभो. मित्रांनो, तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त हो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.